नमस्कार भावांनो, रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल संकेत म्हात्रे 84 वर जाऊन सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर ऑलला क्लिक करायला विसरू नका। आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपडेट केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल। धन्यवाद। लड़ाई करते राउंड नंबर 3 वर सूर्या आणि मात्र याचे चांगला गेलाय पेट घेतो हाय घरचं काय घडतंय कडाईसाठी राहुल मोकळ जय हनुमान उद्योगांना सुरुवात जयेश गावण आपका सामना करने में अच्छा है। हेलो ग्राउंड नंबर 2 नंबर 2 चालू ग्राउंड नंबर 3 वर वर्तवाई वाजी अकादमी काही सांगायला जायचं सन्माननीय अमरा नाईक साहेबांचा इथे यशस्वी सन्मान केला जातो। मी विनंती करतोय म्हणजे झेलचे साहेब आपल्या सुभाषच्या पण सन्मानित करायचं आहे। नाईक साहेबांना त्या स्पर्धेला आपण उपस्थित राहिलेला आहे आणि या स्पर्धेची शोभा पण वाढवलेली आहे। धन्यवाद। पुढील सन्मान मी विनंती करतोय कमी वयाच्या व्यवसायामध्ये उच्च भरारी घेतलेली आहे जगदीश पाटील मॅजिक क्लबचे सर्व त्याला विनंती करते आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे। धन्यवाद। राऊंड नंबर 2 वर यशस्वी होतोय। विनय याचा वारू रोखला गेलाय। हनुमान गोळी हा सामना पलटवार होईल मैदानात कडाईसाठी निघाल गुणांची चोरी होती आहे। अस्तित्वाची लढाई जय भवानी वाची संघाला करावी लागेल। लढाईसाठी राज पाटील अतिशय शांत संयमी खेळाडू आणि दिशादर्शक पारदर्शकता बघायची असेल तर राज पाटीलची लढाई बघा मित्रांनो। अचूक अशी खेळी या मैदानावरती पाहायला मिळेल। आश्चर्याचा धक्का दिला जाईल मैदानात। ग्राउंड नंबर 3 वर हर्षल गावण पैमान घालतोय लढाई करतोय। ग्राउंड नंबर 3 वर सूर्या चित्रचे टीव्ही अंपाराच्या माध्यमातून
परंतु टीव्हीएम कारावी संघ हा माघार घेणारा संघ नव्हे आणि उशिडे संघ सुद्धा खरेदी त्या तीन मात्र आणि मात्र यशस्वी नंबर 3 वर हाकार 2 आणि चढाईसाठी एक राहुल खिंडे एक्सप्रेस चढाईसाठी हा वेग आहे पेन तालुक्याचा जय गावन. हो राहुल मोकलला सुद्धा थांबवलं गेलंय. काही क्षेत्रक्षे जय भवानी वाटी सुंदर जय गावन. मैदान सज्ज झाले चांगला गेलाय पेट घेतो पण चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही नंतर करण्याचा कारण यशाला शॉर्टकट नाही. आवड नंबर 2 वर काय चित्रक्षण हनुमान गोरी या मैदानातील खेळाडू त्या मैदानाचा खेळाडू काय घडतंय काय बिघडतंय जमाना याला चित्रक्षण होईल का? आक्रमकता सिद्ध करावी लागेल. यश तुझी एक चढाई याच्याकडे घेऊन जाईल आपल्या त्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला राहुल होतो आणि एक मैदानावर सर्वोत्कृष्ट खेळाडूवर या बक्षिसावर हात मारून बसलेला सहारा चढाईसाठी राहुल मोकल पाताची कशी लढत नाही. जिंकलं जातं मातीच्या कणाकणाला आणि रसिकांच्या प्रत्येक मनामनाला आता मात्र उत्कंठा लागली. कोण होईल या स्पर्धेचा भाग्य विधाता बाहुबली विजयश्री कोणाच्या गळ्यात माला घालणार. चढाईसाठी अकादेमी पांढरपूर संघाचा चढाई पट्टू प्रमोद चोपडे माघारी घेतो. त्याला प्रत्युत्तर निखिल म्हात्रे आपल्या संघासाठी स्वतःला झोपून द्यावं लागेल. रक्ताचं पाणी करावं लागेल क्योंकि खेळ नाही बच्चों का. जवळ 2 वेळा आपला कंट्रोल सुटलेला आहे. आपल्याला कंट्रोल करावा लागेल कारण आजूबाजूला लक्ष्मण रेषा आहे. पहार करू शकणार नाही तुम्ही. हो कोपरा रक्षकाचा प्रयत्न छान मात्र यशस्वी राहुल नंबर 3 वर जय हनुमान उद्योग हा फक्त सुरुवातीला बदलतो नंतर सकाळी 7 वाजता जबरदस्त आल्यांचा गजर झालाय. हनुमान गोरी विरुद्ध युद्ध चालू आहे. अकादेमी पांढरपूर लोण्याचा बोधा आणि आजच्या तऱ्हेने फायनल रिझल्ट झालेली आहे. नाम मात्र किती गुणांनी हो. चला राहुल नंबर 1 वर विनाविलंब चला शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध खालापूर. राहुल नंबर 2 वर वायुसेल उडाकी नवकिरण भेंडकर.
चला ग्राउंड नंबर 1 वर विनाविलंब चला सॉरी ग्राउंड नंबर 1 वर शिवशंभू पाटणेकर जो सामना झाला ग्राउंड नंबर 2 वर पांडापूर विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ श्री हनुमान बोरी, त्यामध्ये बोरी संघ विजय झालेला आहे. विजय संघाचा अभिनंदन, पराजय संघाचा कौतुक असणार. चला शिवशंभू पाटणेश्वर विरुद्ध खालापूर, आपल्याला फायनल कॉल दिलाय विनाविलंब. चला ग्राउंड नंबर 2 वर नवकिरण भेंडकर संघ उपस्थित झालेला आहे. वाई सुरू होणार की चला आता मात्र सामन्याला मजा येईल. एक जबरदस्त खेळ पाहायला मिळेल. नवकिरण भेंडकरच्या माध्यमातून अनेक तंतू हर्ष घरत आपल्याला पाहायला मिळेल. एक जबरदस्त वेग मैदानात आता मात्र घेईल. अर्थातच ग्राउंड नंबर 2 वर लाजवाब सामना, मात्र रसिकांनी गर्दी केली ग्राउंड नंबर 3 वर. जवानमान उचेडे विरुद्ध टीबीएम कारावी हा सामना रंगला. खेळ होईल चुरशीचा, नाद कबड्डीचा. कुणाची आघाडी आणि कुणाची पिछाडी. जयेश गावण सरकार कठीण जाईल टीबीएम कारावी संघाला. हेच वादळ अनेक मैदानावर बक्षिसास पात्र ठरू स्वतःच्या संघाला यश संपादन करणार हा शिलेदार आहे बेट तालुक्याचा. चढाईसाठी जयेश गावण वाऱ्यासारखा वेगवान तुफानी, ज्याच्यामध्ये पायात धुमचक्री वादळ माघार घेतो. चला ग्राउंड नंबर 1 वर विनाविलंब या शिवशंभू पाटणेश्वर संघ उपस्थित झालेला आहे. सॉरी खालापूर संघ उपस्थित झालेला आहे. विनाविलंब चला शिवशंभू पाटणेश्वर आपला संघ हजर करा. चला वारंवार आपल्याला पुकार केला जातोय. तिथे जवळजवळ 12 पुकार दिले. शिवशंभू पाटणेश्वर आपला संघ हजर करा मित्रांनो. स्कोर रिपोर्टर टाइमर चढाईसाठी जयेश गावण निर्णयात्मक चढाई संघाच्या विजयासाठी. कृपया ग्राउंड नंबर 1 वरती लाईन बंद करा. ग्राउंड नंबर 1 वरती लाईन बंद करा. तुमचा परत सामना चालू करायचा. ग्राउंड नंबर 1 सामने चालू करायचा. 16 पुनलेकर आयोजक स्कोर रिपोर्टर पाठवा ग्राउंड नंबर 1 वर 2 वर सुद्धा या चालू आहे.
संगीता सोनापूर हॅलो लाईन नंबर 2 ग्राउंड नंबर 3 वर अजून भरपूर वेळ बाकी आहे. हे रसिक वर्ग बॅरिकेड वर चढलेले आहेत मित्रांनो. प्रकाश होता आपल्या आयुष्याचा भार स्वतःच्या पायावर द्यायचा असतो. बॅरिकेड जरा ते आमचे बॅरिकेड त्यांना कॅमेऱ्यामध्ये दाखवा मित्रांनो. बरं वाटेल दोनशे रॅली कुठेतरी गालबोट लागता कामाला. हॅलो खाली उतरा खाली उतरा आम्हाला बॅरिकेडवर सगळे दिसतात. सामन्यात होते काही मिनिटांचा कालावधी. ग्राउंड नंबर 3 वर बघाबानी बघतच राहावं असा सामना रंगलाय मैदानात. जय हनुमान उचेडे विरुद्ध झुंज देतो टीव्हीएम कारावी. कोण होणार विजयी? क्षेत्ररक्षण होईल का? ग्राउंड नंबर 3 वर टाळ्यांचा गजर कुणासाठी होईल? टीव्हीएम कारावी की जय हनुमान उचेडे? आज जर जय हनुमान उचेडे संघानं जर करावी लागेल रसिकांनी खरोखर आनंद लुटलेला आहे. ग्राउंड नंबर 3 साठी निघालेला काय घडेल हे सांगू शकत नाही. चला सामना क्रीडागट नंबर 2 चालू हॅलो